शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, चला या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण ताजी बातमी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। त्याचबरोबर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे। कोणकोणत्या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर चॅनल प्रत्येकाने सबस्क्राइब करा। मित्रांनो, एकदा कांद्याचे बाजारभाव पटापट बघू, पुढे तुम्हाला बातमी सांगतो। व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। रामटेक येथे उन्हाळी कांदा 38 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,500। पारनेर येथे उन्हाळी कांदा 5,885 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा 19,468 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,600 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो अकोले उन्हाळी कांदा 1,595 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,400 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो वाई लोकल कांदा 15 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1,800 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा 830 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,500 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो पुणे मांजरी लोकल कांदा 56 क्विंटल आवक, जास्तीत जास्त कांद्याला 1,400 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा 17 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,500 रुपयाचा भाव आपल्याला पुणे पिंपरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। पुणे येथे लोकल कांदा 12,195 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,500चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। जुन्नर आळेपाटा चिंचवड जातीचा कांदा 7,444 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,510 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 26 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1,200 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। राहता येथे 4,623 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1,300 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा 300 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 2,000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खाजगी बाजार आहे नगर, या ठिकाणी जास्तीत जास्त 1,500चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। मित्रांनो आता एक बातमी आहे, एकदा आपण दुष्काळाचे निकष कसे आहे ते समजून घेऊ, नंतर नुकसान भरपाईची बातमी सांगतो। शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2009 मध्ये बदल करून 2016 मध्ये नवीन संहिता आणली। त्यात दुष्काळातील पहिले, दुसरा व तिसरा टप्पा कळ ट्रिगर तपासण्यात येतो। पावसाळ्यातील पहिल्या 2 महिन्यातील पाऊस कमी असेल तर तसेच जून जुलै व ऑगस्ट महिन्यातील पाऊस, सप्टेंबरमधील पाऊस याचे निर्देशांक तपासण्यात येतात। पाऊस, वनस्पती, माती, जल निर्देशांक, पीक पाहणी, नजर आणेवारी, अंतिम आणेवारीवरून दुष्काळ घोषित होतो। सध्याच्या परिस्थितीनुसार जून व जुलै महिन्यात कमी पाऊस आहे। ऑगस्टमध्ये सरासरीच्या 1.5 पट पाऊस झालेला आहे। सप्टेंबरमध्ये पाऊस सुद्धा वाढलेला आहे। मित्रांनो आता आनंदाची बातमी अशी की शेतकऱ्यांना 689 कोटींची मदत जाहीर। नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 689 कोटी 52 लाख रुपयाची मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे। याबाबतचा GR जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली। नांदेड जिल्हा ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 7,74,313 शेतकऱ्यांचे 6,48,533.21 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली। यासाठी 553,48,62,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे। परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे 2,38,530 शेतकऱ्यांचे 1,51,222.6 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना 128,55,38,000 रुपयाची मदत मिळणार आहे। सातारा जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या पावसामुळे 142 शेतकऱ्यांची 21.60 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली। त्यासाठी शासनाने 3,23,000 रुपयाची मदत मंजूर केली आहे। सांगली जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे 13,475 शेतकऱ्यांचे 4,074.27 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे। या जिल्ह्यासाठी सुद्धा मदत जारी झालेली आहे। उर्वरित जिल्ह्याचे पंचनामे सुरू आहे। ही मदत ऑगस्टची आहे। सप्टेंबर महिन्यातील मदत ही सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे। सर्व जिल्हे याच्यामध्ये असू शकतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।